धुळे, नाशिक, बीड, जळगाव, परभणी, यवतमाळ, नांदेड यापैकी कुठल्याही जिल्ह्यातला एक मुलगा आहे, तो गरीब घरचा आहे, वडील शेतमजूर आहेत, आई घरकाम करते, तो 12वी झाल्यावर म्हणतो काहीतरी स्किल शिकायचं, जॉब मिळवायची. त्याला कुणीतरी सांगतं सरकारी योजना आहे, नाव टाक, फायदा होईल. तो आशेने फॉर्म भरतो किंवा कदाचित कुठेतरी त्याचा डेटा जमा होतो किंवा त्याने कॉलेजमध्ये कुठेतरी नाव दिलेलं असतं आणि मग काही महिन्यांनी त्याला कळतं त्याच्या नावाने कुठेतरी काहीतरी ट्रेनिंग दाखवलं गेलंय. तर तुम्ही विचार करा, गरीब विद्यार्थ्यांजवळ दोनच गोष्टी असतात, नाव आणि भविष्य. आणि जर ह्याच दोन गोष्टींचा वापर दुसरंच कुणीतरी